नाशिकमध्ये कुंभमेळा 2026 ते 27 नियोजनासाठी महत्त्वपूर्ण सभा संपन्न. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र आणि नाशिक पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या IMRT व्यवस्थापन महाविद्यालयात कुंभमेळा 2026 ते 27 विषयक नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण सभा पार पडली आहे. या सभेत नाशिक शहर तसेच तालुक्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी, NSS व NCC समन्वयक सहभागी झाले होते. यावेळी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कुंभमेळा नियोजनातील महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले. पुणे विद्यापीठातर्फे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांनी विद्यापीठाची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच MVP संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सभेचा मुख्य उद्देश नाशिकमध्ये 2026 ते 27 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या नियोजनात स्थानिक महाविद्यालय, विद्यार्थी आणि स्वयंसेवक यांचा सहभाग वाढवणे हा होता. यासाठी 200हून अधिक महाविद्यालय, 2 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी तसेच NSS आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे 15,000हून अधिक स्वयंसेवक कार्यरत असतील. या वर्क फोर्सचा कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी वाहतूक व्यवस्था, आरोग्य सेवा, ग्राउंड कंट्रोल, सुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि बंदोबस्त या क्षेत्रात उपयोग करण्यावर भर देण्यात आलाय. तसेच माहिती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने नियोजन अधिक सुकर करण्यास संदर्भातही चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी यांनी जबाबदारी पार पाडली. प्राचार्य डॉक्टर विलास देशमुख यांनी सूत्रसंचालन केले, तर उपकेंद्राचे उपकुलसचिव श्रीपाद बुरकुले यांनी आभार मानले. या प्रसंगी पोलीस उपायुक्त खांडवी प्रशांत बच्चव आणि सहाय्यक आयुक्त नितीन जाधव उपस्थित होते. ही सभा कुंभमेळा 2027च्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वपूर्ण ठरली असून स्थानिक महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांचा सहभाग या ऐतिहासिक सोहळ्याच्या व्यवस्थापनाला अधिक बळकट करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.